जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या। नमस्कार, मी ज्योत्स्ना आणि आपण पाहतात जनहित न्यूज महाराष्ट्र। उल्हासनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आंदोलन। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या आंदोलनात जितेंद्र आव्हाड यांचे फोटो फाडून आंदोलन करण्यात आले। भारत रत्न श्री बाबा साहब अम्बेडकर जी का जो अपमान पूर्व मंत्री जितेंद्र आव्हाड जी ने जो किया है, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी उसका पुरजोर से विरोध करती है और पूरे शहर में विरोध प्रदर्शन चालू है और पूरे शहर में जितेंद्र आव्हाड जी के खिलाफ आक्रोशों का रोष है। मनुस्मृती विरोधात आंदोलन करत असताना परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडला गेला असे निदर्शनात आले होते। मुझे तो लगता है जितेंद्र आव्हाड की मानसिक संतुलन सही नहीं है और अगले साल 27 मई के दिन भी उन्होंने हमारे सिंधी समाज के लिए कुछ अपशब्द कहे थे। हम लोग सिंधी समाज और डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर पूरा समाज इनका निषेध करते हैं। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो त्यांच्या हातात आहे। त्यांनी मीडियामध्ये चमकण्यासाठी त्यांना एखादा तिसरा व्यक्ती सांगतोय, आम्ही मीडियामध्ये बघितलं की बाबासाहेबांची प्रतिमा आहे, फोटो आहे, की तो फाडू नका, तरी त्यांनी तो फोटो फाडला आहे। त्यामुळं पूर्ण भारतभर महाराष्ट्रभर जितेंद्र आव्हाड सारख्या माणसाचा निषेध होतो आहे। ते एका सत्ताधारी पार्टीमध्ये त्यांनी मंत्रिपद उपभोगलं आहे। मंत्रिपद उपभोगलं असणाऱ्या माणसाला हे असं कृत्य शोभत नाही। यामुळे त्यांच्यावरती आम्हाला प्रश्नचिन्ह निर्माण होतं की भेड़ के खाल में काही भेड़िया तो नहीं है की सेक्युलरपणाचा आव आणायचा आणि हेतुपुरस्पर एवढ्या मोठ्या महापुरुषाचं फोटो फाडण्याचा आणि त्यानंतर दिलगिरी व्यक्त करायची। मनुस्मृतीला तुमचा विरोध आहे का? मनुस्मृतीला तुमचा विरोध आहे का? मनुस्मृतीला त्याच्यावरती पण येतो। मनुस्मृतीला आमचा विरोध असणारच आहे। जरी आम्ही सत्तेमध्ये असलो तरी बाबासाहेबांनी मनुस्मृती का फाडली होती, मनुस्मृती काय आहे हे बऱ्याचशा इतर समाजाच्या लोकांना हे माहिती नाही आहे। मनुस्मृतीचा विरोध हा आमचा कायम असणार आहे। पण त्यांनी माफी मागितली पहिल्याच दिवशी, पण दुसऱ्या दिवशी आंदोलन करायची गरज काय मग? माफी मागितल्यानंतर साहेब हे तर ट्रेंडच आहे ना। पण तुम्ही चूक करणार, एवढ्या मोठ्या महापुरुषाचा फोटो फाडणार किंवा याच्यासारख्या आणखीन चुका करणार आणि माफी मागायची। मग माफी मागितली म्हणजे आंबेडकरी अनुयायी किंवा इतर जे पक्ष आहेत त्यांनी शांत बसायचं का? मग याच्यावर तुम्ही काय कारवाईची मागणी करताय? त्यांच्यावरती कायदेशीर गुन्हा दाखल व्हावा। आज हे आम्ही अशा प्रकारे आंदोलन केलं आहे। उद्या आम्ही तहसील ऑफिसला जाऊन त्यांच्याविषयी रीतसर तक्रार देणार आहोत। ब्युरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र, उल्हासनगर।